ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ठेवण्यात आलेलं लक्ष्य 100% साध्य करण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा संसद एक सुरात जयघोष करेल, पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा. पावसाळी अधिवेशन राष्ट्रासाठी गौरवपूर्ण असून विजयोत्सवाचं रूप आहे. संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी वार्ताहरांशी साधला संवाद. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चेच्या विरोधकांच्या मागणीचे दोन्ही सदनांमध्ये पडसाद. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरसह सर्व मुद्द्यांवर सरकार चर्चेसाठी तयार. सरकारनं दोन्ही सदनात केलं स्पष्ट. ऑपरेशन सिंदूरबाबतच्या चर्चेसाठी 16 तासांचा वेळ निर्धारित. समृद्ध लोकशाहीत सातत्यानं कटुता राहणं योग्य नाही. राजकीय तणाव कमी केला पाहिजे, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास विमान अपघात तपास ब्युरोकडून पारदर्शक आणि निपक्ष पद्धतीनं सुरू आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची राज्यसभेत माहिती. नौवहन दस्तऐवजांसाठी कायदेशीर चौकट अद्ययावत आणि सोपी करणारं आणि सागरी कायद्यांचं आधुनिकीकरण करणारं विधेयक संसदेत मंजूर. मुंबईत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची ठोस पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत FTII आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार. राज्य शासन आणि IIT मुंबई यांच्यातही महत्त्वपूर्ण करार. आणि बांगलादेशच्या ढाक्यातील महाविद्यालयाच्या इमारतीवर हवाई दलाचं प्रशिक्षण विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू, 164हून अधिक जण जखमी.